नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग। काँग्रेस नेते व माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्या 79व्या जयंती सोहळा व 5वा पुण्यस्मरणानिमित्त हबप रामकृष्ण महाराज मोकल रायगड भूषण आणि मंडळी यांनी कीर्तनाचा भव्य कार्यक्रम सादर केला। तसेच रक्तदान शिबिर यालाही मोठा प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री राजाभाऊ मधुकर ठाकूर यांनी केले। तसेच सर्व भजनी कलावंतांचे व रक्तदान शिबिरातील डॉक्टरांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रवीण मधुकर ठाकूर, रायगड जिल्हा परिषद प्रतोद अमित नाईक, ज्येष्ठ बंधू काका ठाकूर, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील थळे, नगरसेवक समीर ठाकूर, ॲडव्होकेट उमेश ठाकूर, रविनाना ठाकूर, समस्त ठाकूर परिवारातर्फे करण्यात आले। तसेच सदर कार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस व अलिबाग तालुका काँग्रेस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग उपस्थित होत्या। तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समस्त ठाकूर परिवारातर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले।
माझी सुई लागली हॅलो हॅलो बेस द्या ना हॅलो सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम महाराज जमलेल्या सर्व मंडळींनी मुखाने नाम हाताने टाळी वाजली आयोजन प्रवीण ठाकूर साहेब काही सांगावं आणि कधी आजपर्यंत मला वाटतं जवळजवळ 10 वर्षापासून मी आमची जवळीक आली, परंतु 10 वर्षामध्ये आणि त्यांनी अमान्य करावा असा योग कधी आला नाही बरं का. ते आमचे प्रवीण ठाकूर साहेबांनी त्यांनी आमंत्रित केलं म्हणून तुमचं सर्वांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मला मिळालं. कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र सगळ्या देवांमध्ये जे ईश आहे जे प्रथम आहे त्या गणपती बाप्पाचं ते आता मंदिर होईल. एवढा तर भागलं नाही, ठाकूर कुटुंबाचं इथं कुलदेवताचं मंदिर हे होतं. म्हणजे काय होईल इथं पंढरपूरच होईल की नाही विठाला. मग अशी मुलं जर जन्माला येते त्याची मुलं काय करतात? गीता गीता भागवता हरे कृष्ण भजना गीता भागवता हरे कृष्ण भजना गीता भागवता हरे कृष्ण भजना
स्वमुखे स्वमुखे बोला जिथं सर्प येणार नाही तिथं म्हणजे स्वर्ग समुद्रामध्ये गेलं आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर शेवटच्या दिवशी काला आणि काल्याच्या दिवशी 2 ब्राह्मण आले आणि त्यांनी ते फळ दिलं आणि फळ फोडल्यावर त्यांनी सांगितलं महाराज याचा काय करा तुम्ही म्हणजे ग्रहण करा हे फळ प्रभू श्रीरामचंद्र आणि त्याची पत्नी आणि तिला त्या सोनेरी हरणाची मोह झाला काय पाहिजे कंचुकी मग देवाच्या जर पत्नीला सोन्याची आवड तर तुम्हाला कोणाला कशाची आवड तुम्हाला पण सोन्याची आवड सोन्याची कंचुकी पाहिजे म्हणून पतीकडे हट्ट धरला देव निघून गेला आरामात होती तिकडनं आवाज आला यांनी सांगितलं तू जा त्यांनी सांगितलं मी जाऊ शकत नाही मला प्रभूंची आज्ञा आहे तुझं रक्षण करण्यास मी सांगते म्हणून जा नाही मग तुला मी पाहिजे म्हणून तू राहिला अरे पाव के सिवा कुछ भी अब तक माजी मैंने देखा नहीं अब क्या बोलू आणि लक्ष्मणाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले रडायला लागला आणि मग सांगितलं त्यांनी बाण घेतला आणि रेषा मारली मर्यादा ही रेषा जर ओलांडली तर तुम्हाला संकट येईल या रेषेच्या आतमध्ये राहा म्हणून मर्यादा ओलांडू नाही याला बोलतात टीट फॉर कॅट विठाला गच्छ गम म्हणजे झाड म्हणजे तो केलेला नमस्कार विष्णूपर्यंत पोहोचतो आपला विषय इथपर्यंत आला की बंडू राजे कितपत पडले ज्ञानस्वामींनी येऊन बघितलं त्यांनी सांगितलं की मी जे केलेलं कर्म आहे त्याचं काय भोगतोय भोग कर्मण्येव अधिकारेषु ना फलेषु कदाचन कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा करण्याची गरज नाही जसं कर्म कराल तसं काय मिळेल सुखाचा लाभ घ्यायचा आहे हा प्रश्न कोणाला सांगितली का अर्जुना महाराज
राजा काकांच्या बरोबर कसं बोलायचं, त्यांच्याकडनं मला एखादी वस्तू जर घ्यायची असेल तर मी त्यांच्याशी कोणत्या पद्धतीने बोलायला पाहिजे, आणि त्या एका अक्षरापासून शब्दाचा वाक्य, आणि वाक्य आपल्याला एकदा कळालं, नीट आहे का, वाक्य एकदा कळालं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही तर राग तरी, मग ते लपवता येईल का? माझ्या मराठीचा बोलत होतो की अमृता तेही पैगा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. आणि सतत 5 वर्ष त्यांची मुलं हे कार्यक्रम करतात. याचं कारण असं आहे की संस्कारेण हेमलता वर्धते. एखाद्या विधीवर एखाद्या पुंडलिक आणि नाग साहेब नाव काय पोलिस करून त्या वाळाला उतरण्यात शिलाबू हा आमचा आशीर्वाद. एक वेळा या साऊंड सिस्टम वाल्यांसाठी कुणाला जोरदार मारा. हो, आमचा आवाज तुमच्यापर्यंत चांगला तो सगळ्यांच्या टाळ्या होऊ द्या. खरे साहेब धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आलात. काका म्हणजे आमच्या घराण्याचा असा बाण आहे, जिथं कुठं अडचण येईल तिथं आमचे राजा काका असतात. धन्यवाद. आता थोडंसं आवाज प्रदर्शन करा. अशी विनंती करतो पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांना, भगिनी मंडळींना आमच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे पुढील वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. मी माझी कथा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट. फोटो म्हणा. हो सतीश इकडे. सतीश एक पुण्यतिथी तथा 5वं पुण्यस्मरण आपण साजरं केलेलं आहे. या कीर्तनाच्या आणि भजनाच्या माध्यमातून जे पुण्यपुण्य झालेलं आहे ते
आणि म्हणून तुम्हाला ही अवस्था आली, हे कर्म तुम्हाला. आल्यावरती तो पण तासभर पाऊस थांबला म्हणजे जे काय त्यांच्यासाठी तो पाऊस पण हे झाला. एक तासभर थांबला, तासभर, आणि पूर्ण मस्त म्हणजे अंगी झाली सर्व, आणि त्याच्यानंतर तो चालू झाला. धोनी भाऊ येतात. केले ना तुम्हाला आता, पण आपले एसीचे कार्याध्यक्ष आहेत ना, गंभीर साहेबांचे सोबती सोबती, ते हायकोर्ट गंभीर साहेब. प्लाझ्मा वगैरे 3 बॅग आहेत ना, एका बॅगेला अटॅच, एका बॅगेमध्ये ब्लड आहे, मग त्याचा प्लाझ्मा वेगळा होऊन जातो. प्लाझ्मा वेगळा होऊन वगैरे 3 दिवस ते चालू तर 1 महिना थांबत होता. प्लाझ्माची एक्सपायरी 1 वर्षाची आहे. प्लाझ्मा 1 वर्ष आणि आपण जे आलेल्या आवाहन करत नाही का? थांबा 1 मिनिट आहे. नाही संपणार काय बोल घरी गेलो खाली लगेच तू एक ठीक आहे ना या थांबा. डॉक्टर साहेब 1 मिनिट. काँग्रेस नेते माजी आमदार स्वर्गीय मधुसूदन ठाकूर यांच्या 69व्या जयंती व 5वे स्मृतिदिन निमित्त हा रक्तदान शिबिर संपन्न झाला आहे. डॉक्टर साहेब काय वाटतं किंवा अतिशय उत्तम असा प्रतिसाद आपल्याला या त्यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त आणि 19व्या जयंतीनिमित्त उत्स्फूर्तपणे असा स्वर्गीय माजी आमदार मधुसूदन ठाकूर यांच्या सामाजिक संस्थेने अतिशय उत्तमरित्या इथे राबवलेला आहे. आपल्या जिल्हा रुग्णालयातील तसेच अलिबाग तालुक्यातील परिसरातील जे काही गरजू रुग्ण आहेत त्यांना अतिशय ही महत्त्वाची जीवनदान देणारी अशी जी त्यांची जी संकल्पना आहे ती अतिशय उत्तमरित्या आज इथे राबवण्यात आलेली आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत. प्रवीण दादा, का आपल्याला या शिबिराबद्दल काय आपल्याला वाटतं? आज पप्पांची 79वी जयंती हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान हे आपल्याला माहिती आहे. अनेक वेळा आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण जर पाहिलं तर रक्ताचा तुटवडा पडतो. रायगड जिल्ह्यातलं आपलं हॉस्पिटल अलिबागला की जे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे पेशंट्स येतात त्यांना रक्त कमी पडतं. मग अशा वेळेस रक्ताची आवश्यकता भासते. प्रत्येकाची आपली जबाबदारी, सामाजिक जबाबदारी आमच्या वडील ते आम्हाला शिकवले नाही, परंतु 79 बाटल्या त्याचे 79व्या जयंतीनिमित्त देऊ शकतो हे याचा आम्हाला आनंद आहे. आणि काहीतरी आमच्याकडनं सामाजिक कृत्य झालं तर माझा भाऊ समीर असेल, प्रसाद थळे असतील किंवा माझं कुटुंब असेल, या सगळ्यांनी ते ठरवलं. आमचे काका असतील, हे सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्यापर्यंत छोटंसं का होईना आम्ही सहकार्य करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे की आमच्या वडिलांना त्यांनी निमित्ताने आदरांजली वाहिली असं मला वाटतं. धन्यवाद.